नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत संजय गायकवाड. गेल्या 6 वर्षांमध्ये ज्या तरुण उद्योजकांनी भारतीय उद्योग जगावर आपला ठसा उमटवला त्यापैकी संजय गायकवाड एक प्रमुख नाव आहे. त्यांचा व्हॅल्युएबल ग्रुप आता 150 कोटींच्या वर गेलेला आहे आणि त्यांची UFO मूव्हीज ही जी कंपनी आहे ही देशातली सर्वात मोठी डिजिटल सिनेमा कंपनी म्हणून ओळखली जाते. संजय गायकवाड यांनी सिनेमा जगामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणलं असं म्हटलं जातं. मी आज त्यांना विचारणार आहे हे परिवर्तन काय आहे, त्यांनी नेमकं हे कसं साध्य केलं आणि मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन एवढ्या मोठ्या स्थानापर्यंत ते कसे पोहोचले. संजय गायकवाड, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये. मला थेट सुरुवात करायची UFO मूव्हीज यापासून. असं सांगितलं जातं की सिनेमा जगामध्ये UFO मूव्हीजनं एक परिवर्तन, म्हणजे काही लोक त्याला क्रांती असा शब्द वापरतात, घडवून आणली. काय आहे ही नेमकी क्रांती, कशी घडवलीत तुम्ही? आम्ही 2005 मध्ये UFO मूव्हीज ज्यावेळी चालू केली त्याच्या आधी ही चित्रपटसृष्टी ती एका विशियस सायकलमध्ये अडकली होती. म्हणजे तुम्ही प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर एका साईडला म्हणा किंवा एक्झिबिटर म्हणा, ते विशियस सायकल असं होतं की प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर्सचं ॲव्हरेज बजेट मूव्हीज साधारण 3-4 कोटीचं असायचं आणि मग त्याच्यामुळे ते लिमिटेड रिलीजमध्ये जायचे. म्हणजे स्टॅगर्ड रिलीज म्हणतो आपण त्याला, की नंबर ऑफ प्रिंट्स आपण 100-200 प्रिंटनी तुम्ही रिलीज 100-200 प्रिंटच काढू शकायचे. काढू शकायचे. कारण प्रिंटची कॉस्ट जी असते ती 70-80 हजाराच्या, एका प्रिंटला 70,000 रुपये लागतात. तुम्ही हॉलिवूड बघितलं, हॉलिवूड मूवीचं त्यांचं ॲव्हरेज बजेट मूवीचं $30-40 मिलियन म्हणतात आपण, 150-200 कोटी असतात. तर तिकडे त्यांना 10,000 प्रिंट्स म्हणा की ती कॉस्ट ऑफ द प्रिंट रिलेटिव्ह टर्म मध्ये खूप कमी असते. तर त्याच्यामुळे ते स्टॅगर्ड रिलीज करायचे. स्टॅगर्ड रिलीज म्हणजे पहिल्या आठवड्यात ते फक्त 100-150 मल्टिप्लेक्स स्क्रीन्स किंवा अशा सेंटर्स मध्ये जायचे आणि मग दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात ते स्लोली ते छोट्या छोट्या सेंटर्समध्ये, ते B आणि C सेंटर्समध्ये जायचे. तर त्याच्यामुळे एकतर तुम्ही लिमिटेड रिलीज केल्यामुळे तुमचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी असायचं. बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी असल्यामुळे तुमचं पुढच्या मूवीचं बजेट कमी असायचं. ते एक विशेष सायकल प्रोड्युसर असं आहे की पहिल्या आठवड्यात सिनेमा सगळीकडे रिलीज व्हायचा नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक्झिबिटरची पण तशीच त्याच विशेष सायकलमध्ये ते एक्झिबिटर पण अडकले होते. तुम्हाला एखादी प्रिंट 2 आठवड्यांनी मिळाली, 2 आठवड्यांनी मिळाली तर मग एकतर पायरसी, त्या पिरियडमध्ये मूवी खूप चांगली असेल तर त्या पायरसीमुळे मार्केट जातं. मूवी खराब असेल तर पब्लिसिटीमुळे, निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे कोण ऑडियन्स तिकडे येत नाही. तर त्याच्यामुळे एक्झिबिटरचा रेव्हेन्यू कमी राहायचा. एक्झिबिटरचा रेव्हेन्यू कमी झाला तर ते जे चित्रपटगृहाचे मालक आहेत तर त्यांचा इंटरेस्ट त्या चित्रपटगृह मेंटेन करण्यात जायचं नाही. त्यामुळे त्याची परिस्थिती पण खालवली जायची चित्रपटगृहाची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ऑडियन्स परत थिएटर पासून दे वेर गोईंग अवे फ्रॉम द एक्झिबिशन सेंटर्स. तर ह्या विशेष सायकलमधनं बाहेर कसं काढायचं त्यांना, तर त्याच्यावर मग आम्ही ज्यावेळी विचार केला की प्रिंटच आपण नाहीशी करायची. प्रिंट जर नसेल तर प्रिंटची कॉस्ट लागली नाही तर मग ह्यांना सायमल्टेनियसली बरंचसं रिलीज वाढवलं आपण आणि सायमल्टेनियस रिलीज जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्यांचा रेव्हेन्यू वाढत जाईल आणि मग चित्रपट दृष्टीचं मध्ये महत्वाचं परिवर्तन येऊ शकतं. ह्या दृष्टीने आम्ही हे UFO मूव्हीज हा पूर्ण ॲज अ कंपनी किंवा ॲज अ कन्सेप्ट आम्ही चालू केलं. सगळं तुम्ही आता असं म्हणालात प्रिंटच नाहीशी करायची. म्हणजे सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचंय, पूर्वी रिळं असायची, रिळं आम्ही बघितली आहे अनेकदा. रिळं असायची ती एका थिएटरमधून दुसऱ्या थिएटरमध्ये जातात, त्या प्रोजेक्टरवर राहतात. ही रिळं बनवण्याची जी प्रक्रिया आहे तीच नाहीशी केलीत तुम्ही? हो. म्हणजे ज्यावेळी चित्रपटगृह UFOच्या आधी म्हणजे डिजिटल, आता जे डिजिटल थिएटर्स म्हणतो आपण त्याचा अर्थ काय, आम्ही काय केलेलं आहे त्याच्यामध्ये अॅनालॉग जो प्रोजेक्टर असतो ज्याच्यावर रिळं लावतात आणि मग त्या प्रोजेक्टर थ्रू चित्रपट दाखवला जातो, त्याच्याऐवजी आम्ही एक सर्व्हर बनवला ज्याच्यामध्ये आम्ही त्याची डिजिटल प्रत, म्हणजे इन्स्टेड ऑफ अॅनालॉग डिजिटल प्रत त्या सर्व्हरवर ठेवायची. त्या सर्व्हरवरनं ते प्लेबॅक केलं तर एक डिजिटल प्रोजेक्टर दिला त्यांना आणि अॅनालॉग प्रोजेक्टर डिजिटल रिप्लेस केला आम्ही डिजिटल प्रोजेक्टर आणि सर्व्हरनी. आणि त्याच्यामुळे ते रिळाची रिक्वायरमेंटच निघून गेली आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये आल्यामुळे ती कॉस्टची जी प्रिंट असते, कारण रिळाची कॉस्ट काय असते, कारण ती जी फिल्म असते ती आपण इम्पोर्ट करतो, त्या इम्पोर्टची कॉस्ट खूप जास्त असते आणि त्या फिल्म्समुळे किंवा रिळामुळे त्याच्यामध्ये बराचसे इश्यूज असतात. एक तर कॉस्टमुळे तुम्ही लिमिटेड रिलीज करता, दुसरं म्हणजे त्याच्यानंतर त्याची क्वालिटी, जसं तुम्ही अॅनालॉगवर जास्त दाखवलं जातं तसं जसं छोट्या छोट्या सेंटरमध्ये तुम्ही पोहोचता तोपर्यंत त्याच्यावर स्क्रॅचेस हे सगळं असल्यामुळे घासून ती खराब होते आणि मग प्रेक्षकांना
ते बघण्याची मजा निघून जाते त्या अॅनालॉग प्रिंटमध्ये. म्हणजे डिजिटल तुम्ही बघितलं तर त्याची जर तुम्ही पहिली फर्स्ट प्रिंट म्हणजे फर्स्ट शो तुम्ही त्याचा बघितला किंवा तुम्ही त्याचा 10 वर्षांनी पण शो बघितला, क्वालिटी सेम राहते. मला तुम्हाला विचारायचं आहे की इतकी वर्ष हे सगळं चाललं होतं की रिळं बनवतायत, रिळं इथून तिथे नेतायत, हे रिळं बिळं नष्ट करून टाकावं आणि डिजिटलवर जावं, हे तुम्हाला कधी सुचलं? मला तो क्षण पकडायचा की हे सुचलं. कारण हे कसं आहे, हे एखाद्या सायंटिस्टला सुचू शकतं, हे एखाद्या टेक्नोक्रॅटला सुचू शकतं की ही टेक्नॉलॉजी आता आपण बदलली पाहिजे. तो क्षण कोणता होता? मी असं म्हणू शकत नाही की ह्याच्यावर आम्ही म्हणजे हे डिजिटल सिनेमा की हे प्रिंट नाहीच करणं वगैरे हे मी शोधून काढलं की ह्याच्यावर इव्हन वेस्टमध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट चालू होते. म्हणजे मी म्हणतो की त्यावेळी लोकांना वाटत होतं की ह्याची नाहीशी करावी, पण त्यावेळी टेक्नॉलॉजी रेडी नव्हती. माझं बॅकग्राऊंड मीडिया टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटी शोधत होतो. तर त्यावेळी असं लक्षात आलं की इव्हन व्हिडिओ टेक्नॉलॉजी खूप पुढे मूव्ह होते. म्हणजे साधारण त्यावेळी हाय डेफिनेशन हा फॉर्मॅट जो आहे, स्टँडर्ड डेफिनेशन वरनं हाय डेफिनेशन हा फॉर्मॅट नुकताच चालू झालेला. आणि मग चित्रपट ज्यावेळी आपण बघतो तो जर हाय डेफिनेशन मध्ये कन्वर्ट केलं तर त्याला तीच क्वालिटी मिळू शकते का, त्याच्यावर ज्यावेळी विचार झाला की ही क्वालिटी मिळू शकते, मी म्हटलं की मग हा राईट टाइम आहे. त्याच्यामुळे आम्हाला समजलं की बऱ्याचशा टेक्नॉलॉजी बाहेर मार्केटमध्ये आहे, त्याचा कसा संगम करायचा आणि त्याच्यावरनं जे सोल्युशन जे मार्केटमध्ये जे बिझनेस मॉडेल कसं त्याच्याबरोबर इनोव्हेटिव्हली डेव्हलप करायचं, तर ते एक जे होतं बिझनेस मॉडेल, तर ते साधारण त्याचं जे मी साधारण डिसेंबर 2004 मध्ये त्याच्यावर मी आमच्या दोघा तिघा कलिग बरोबर जेव्हा याची चर्चा केली आणि सांगितलं की हा डिजिटल सिनेमा हा चांगला बिझनेस आहे, त्याचा बिझनेस मॉडेल इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आमचं बिझनेस मॉडेल जेव्हा आम्ही डेव्हलप केलं तर तो खूप मोठा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस मॉडेल झाला. तर कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस झाला, मग त्याच्यासाठी मग पार्टनरशिप शोधणं वगैरे, तर ते सगळं करत असताना असं वाटलं की मग आपल्याला दुसरे पार्टनर्स आणावे आणि मग ते राईट पार्टनर्स त्यावेळी मिळत गेले आणि मग हे एक महत्वाची गोष्ट सांगताय की नुसती टेक्नॉलॉजी शोधून किंवा टेक्नॉलॉजी सापडून उपयोग नाही, ती टेक्नॉलॉजी यशस्वी होण्यासाठी एक बिझनेस मॉडेल लागतं. बरोबर. असं काय बिझनेस मॉडेल तुम्ही डेव्हलप केलं की जे तुमच्या आधी कंपन्यांनी प्रयोग केले होते त्यांना शक्य झालं नाही आणि तुम्हाला शक्य झालं? आम्ही जे बिझनेस मॉडेल बनवलं तो म्हणजे आम्ही असा विचार करत होतो की हे इट शुड बी नो ब्रेनर टू द इंडस्ट्री. तर मग आता समजा एक्झिबिटर आहे, तर एक्झिबिटरला सांगितलं की त्यांच्याकडे त्यांचा अॅनालॉग प्रोजेक्टर लागलेला आहे. त्यांना मी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी माझं डिजिटल सिस्टम लावतो, तुम्हाला काय त्याचा खर्च करायचा नाही, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तर एक्झिबिटरला ते चालतं. म्हणजे की तुमचा बिझनेस तुमचा इफेक्ट नाही होता एक्झिस्टिंग, कारण त्याला काय अपफ्रंट कॉस्ट लागत नाही, त्याच्यामुळे तो नो ब्रेनर झाला. त्याला फक्त एवढंच सांगतो की आता मी हे एवढी इन्व्हेस्टमेंट तुझ्यासाठी करतोय, तर त्याचे जे ऍडव्हर्टाइजमेंटचे राईट्स आहेत ते आम्ही आमच्याकडे घेतो. तर जे आम्ही सेंटर चालू केलेले BC, तिकडे ऍडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू 0 होता, त्यांचा काहीच नव्हता. त्यामुळे त्यांना ते ऍडव्हर्टाइजमेंट राईट्स आम्हाला द्यायला काही हरकत नव्हती. त्यावेळी बॉक्स ऑफिस कलेक्शन आल्यावरच ते मला पेमेंट करतात, त्यामुळे अपफ्रंट काहीच नाही त्यांना. त्यामुळे त्यांची ती रिस्क 0 झाली. टेक्नॉलॉजीची रिस्क नाही, त्यांना माहित नाही की उद्या टेक्नॉलॉजी चेंज झाली तर आम्ही आता इन्व्हेस्ट करून काय करणार. ती सगळी रिस्क आम्ही आमच्या कंपनीने घेतली. हा एक्झिबिटरचा भाग झाला. आता डिस्ट्रीब्युटरच्या साईडला त्यांना जे 70,000 लागायचे ते आम्ही सांगतो की तुम्हाला 0. आम्ही ती प्रत आम्ही सगळ्या थिएटरमध्ये विदाउट एनी कॉस्ट आम्ही पोचून देणार. फक्त ज्यावेळी तुम्ही जर आमची सिस्टमचा वापर केला तर आम्ही पेपर शो चार्ज करू. आणि ते किती चार्ज करतो आम्ही साधारण 300-350 रुपये एका शो मागे. त्यामुळे हा जो बिझनेस मॉडेल बनला तो खूप युनिक बिझनेस मॉडेल बनला आणि ह्या बिझनेस मॉडेलच्या अराउंड आम्ही ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्याच्यामुळे हे. मला सांगा की म्हणजे आता लोक रिळांवर सिनेमे बनवत नाहीत, अॅनालॉग सिस्टीमवर सिनेमे बनवत आहेत, अजूनही आहेत, पण त्याची संख्या कमी होत चालली. किती टक्के लोक शिफ्ट झालेले आहेत तुमच्या सिस्टीम मध्ये? साधारण तुम्ही आता मी ह्या क्षणी साधारण समजा 100 ठिकाणी जर पिक्चर रिलीज झाला पहिल्या आठवड्यात, त्यापैकी 70 ठिकाणी डिजिटल असतं आणि 30 ठिकाणी फक्त रेलर आहे. 70% बिझनेस हा कन्वर्ट झाला डिजिटलमध्ये. 5 वर्षापूर्वी एखादा मोठा चित्रपट 400-500 सेंटर्समध्ये पहिल्या आठवड्याला रिलीज व्हायचा, तोच चित्रपट आता 1700-1800 थिएटर्सवर जायला लागला. म्हणजे त्याला ऑलमोस्ट 3 ते 4 फोल्ड इन्क्रीज इन रेव्हेन्यू. कारण साधारण कसं असतं, तुम्ही चित्रपटाचा बिझनेस बघितला तर हा बिझनेस आता फर्स्ट वीक बिझनेस झालाय.
फर्स्ट वीक मध्ये जवळजवळ 80%, 70 to 80% ऑफ बॉक्स ऑफिस, टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन फर्स्ट वीक पण म्हणत नाही, शुक्रवार शनिवार रविवार पहिले 3 दिवस. बरोबर, पहिल्या 3 दिवसाचा बिझनेस झालेला आहे. तोच बिझनेस आम्ही मल्टिप्लाय केला. म्हणजे जवळजवळ मी खूप खात्रीने बोलू शकतो की आम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000 करोड रुपये इंडस्ट्रीसाठी ऍडिशनल आणले. त्यामुळे आता सगळेजण विचार करतात की आमचं जे युएफओचं बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर पैसे बनवतो, एक्झिबिटर पैसे बनवतो आणि आमची कंपनी पण पैसे बनवतात. हा पैसा येतो कुठून येतो ना, हा पैसा जो पायरसीमध्ये जात होता तो परत सिस्टम मध्ये आला. म्हणजे तुमचं असं म्हणत आहे की पायरसीमध्ये जाणारे जवळजवळ 1,500 ते 2,000 कोटी रुपये तुम्ही इंडस्ट्रीला परत मिळवून दिले. हा, ह्याच्यापेक्षा जास्त आहे. पायरसी ह्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. ते अजूनही म्हणजे आपण म्हणतो म्हणजे इंडिया अंडरस्क्रीन आहे. आता ह्या डिजिटल क्रांतीमुळे आता नंबर ऑफ सिनेमा गृह वगैरे हे सगळे वाढवायला लागतील. आता जे चित्रपटगृह बंद पडायची पाळी आलेली त्या चित्रपटगृहामध्ये रिनोव्हेशन करायला लागले आता त्याचे मालक डिजिटलमुळे. कारण त्यांना किती चित्रपटगृह तुमच्या या सिस्टीम खाली येतात देशभरात? देशभरात आता आपल्याकडे जवळजवळ 2,300 चित्रपटगृह डिजिटलमध्ये कन्व्हर्ट झाले. एकाच वेळेला तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी 2,300 ठिकाणी सिनेमा लावू शकता. प्रिंट करू नका आणि डिजिटलवर या, हे तुम्ही या डिस्ट्रीब्युटर्सना प्रोड्युसर्सना पटवलं कसं? यासाठी काय केलं? अरे ह्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागले आणि मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागला. हे किंवा प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर ह्या इंडस्ट्रीला ह्या डिजिटल सिनेमाचे फायदे समजायला खूप उशीर लागला. तुम्ही असं म्हणाल पायरसी रोखलीत, तुम्ही कशी काय रोखलीत पायरसी? पूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, त्याच्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन तुम्ही बघितलं तर कसं व्हायचं, ते स्टॅगर्ड रिलीज व्हायचं. म्हणजे आज फक्त महाराष्ट्रात झालं तर मग ते जे प्रमोशन मेनली आउटडोर प्रमोशन असायचं ते लोकलाइज प्रमोशन असायचं. त्याच्यामुळे जिथे चित्रपट ज्या स्टेटमध्ये चित्रपट रिलीज नाही होणार आहे तिकडे प्रमोशन नसल्यामुळे तिकडे एक्साइटमेंट नसायची बघायची. पण ज्यावेळी होम व्हिडिओ मार्केट डेव्हलप झालं, इलेक्ट्रॉनिक मीडिया डेव्हलप झालं, त्याच्यामुळे आता हल्ली चित्रपटाचं प्रमोशन कानाकोपऱ्यात होतं देशाच्या आणि त्याच्यामुळे एक्साइटमेंट लेवल जास्त असते. एक्साइटमेंट लेवल जास्त आहे तुमची, तुम्हाला प्रेक्षकांना पहिल्याच आठवड्यात बघायचा असतो चित्रपट आणि चित्रपटगृहात अवेलेबल नसतो. मग ती पायरसीसाठी बिझनेस केस असते, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असते. हीच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी निघून गेली. त्यामुळे आता हल्ली पायरसी वाले पण तेवढे एफर्ट घेऊन प्रॉडक्ट एकाच वेळी सगळ्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे त्याचं नकली ज्या आवृत्त्या निघतात त्या निघणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचं, हे आता 5 वर्षानंतर खूप चांगलं वाटतंय की तुम्ही यश मिळवलं आणि एवढी सगळी सिनेमागृह तुमच्या या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या खाली आली वगैरे वगैरे, पण हे इतकं सोपं नसणार हे मला माहिती आहे. खूप सुरुवातीला तुम्हाला, कारण एक सिस्टीम जाऊन दुसरी सिस्टीम आणणं हे खूप त्रासाचं असतं, विशेषतः आपल्या देशामध्ये. अॅनालॉग काढून टाका, म्हणजे प्रिंट करू नका आणि डिजिटलवर या, हे तुम्ही या डिस्ट्रीब्युटर्सना प्रोड्युसर्सना पटवलं कसं? यासाठी काय केलं? अरे ह्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागले आणि मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागला. हे किंवा प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर ह्या इंडस्ट्रीला ह्या डिजिटल सिनेमाचे फायदे समजायला खूप उशीर लागला. एक्झाम्पल देतो, म्हणजे ज्यावेळी आम्ही असं बिझनेस मॉडेल काढलेलं की आम्ही डिजिटल सिस्टम टाकतो थिएटर्समध्ये, पण यूज करायचं की नाही ते इंडस्ट्रीनी ठरवायचं असं आम्ही ठरवलेलं. तर त्याच्यामुळे त्याचं जे युटिलायझेशन होतं, म्हणजे समजा एका दिवसात 4 शो असतात, म्हणजे महिन्याभरात 120 शो होतात. तर त्याचं म्हणजे ज्यावेळी ते त्यांना अलाव करतो आम्ही, तुम्ही अनालॉग वापरत राहा. ज्यावेळी तुम्ही आमची सिस्टम युटिलाइज कराल त्याच वेळी आम्हाला फी, तुम्ही आमचे जे चार्जेस आहेत ते आम्ही चार्ज करतो त्यांना. आमचे जवळजवळ 400-500 सिनेमागृह डिजिटलमध्ये कन्व्हर्ट होईपर्यंत आम्हाला खूप एफर्ट्स करायला लागले. म्हणजे जवळजवळ पहिले 100 चित्रपट म्हणजे गृहामध्ये हे लावलं तरी कंटेंट येत नव्हतं आम्हाला. म्हणजे मेन स्टुडिओज म्हणतो आपण इंडियन ह्याच्यामध्ये, म्हणजे यशराज फिल्म्स म्हणा किंवा ऍडलॅस म्हणा किंवा UTV म्हणा, ह्यांचे जे प्रोडक्ट होते ते सुरुवातीच्या काळात म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे येत नव्हते. पहिले 6-7 महिने त्यांचा कुठलाही प्रोडक्ट आला नाही आमच्याकडे. मला अजूनही आठवतं की 2005 मध्ये आम्ही ज्यावेळी 100 चित्रपट झाल्यावर आम्ही अनाऊन्स केलं त्यावेळी फर्स्ट दिवाळीमध्ये जवळजवळ 3 मेन चित्रपट आलेले दिवाळीमध्ये, ते मेन रिलीज होते. त्या 3 पैकी कुठलाही चित्रपट आमच्या UFO प्लॅटफॉर्मवर आला नाही. त्याच्यानंतर 1 आठवड्याने त्यातला एक चित्रपट आमच्या प्लॅटफॉर्मवर आला, 1 आठवड्यानंतर तो आला आणि त्याचा रिझल्ट ज्यावेळी तो मिळाला आणि त्याच्या रिझल्टची जी पॉप्युलॅरिटी झाली त्याच्यानंतर
असा एकही चित्रपट नाही जो युएफओ प्लॅटफॉर्मवर आला नाही. हा जो एक सिनेमा तुम्ही सांगताय की तुमच्या प्लॅटफॉर्मवर आला, पहिल्यांदा आला नव्हता दिवाळीला, तो आणण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे अक्षरशः नवी टेक्नॉलॉजी खपवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये तर आमचे म्हणजे पर्सिस्टंटली फॉलोअप, सगळ्या प्रोड्युसरला बोलवणं, त्यांना डेमो दाखवणं, त्यांना क्वालिटी दाखवणं, ते प्रयत्न कंटिन्युअस आमचे चालू राहायचे. म्हणजे चॅलेंज असं होतं की आम्ही ज्यावेळी चालू केलं ते नॉन फिल्म इंडस्ट्रीवाले आम्ही लोक, त्या लोकांना असं वाटायचं की नॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये ट्रस्ट कसं करणार, कारण ज्यावेळी डिजिटलमध्ये द्यायचंय त्याचा अर्थ आम्हाला ती प्रिंट द्यायची. पायरसी त्यांच्या डोक्यात असते की म्हणजे आता ह्या ग्रुपला हे करायचं का, काय ह्यांच्या इकडून पायरसी होईल का, हे सगळे शंका त्यांच्या डोक्यामध्ये असणार. तर त्याच्यामुळे तो ट्रस्ट डेव्हलप होणं, ते सगळं करणं खूप महत्वाचं होतं. आमच्याकडे एक मिताली पटेल म्हणून जी कंटेंट जी बघते, ती त्याच्यानंतर आम्हाला आमच्या बोर्डवर जॉईन झाली त्या पहिल्या चित्रपटानंतर, आणि मग तिने आमचं एक डेडिकेटेड कंटेंट डिपार्टमेंट बनवलं, आणि मग त्याच्यानंतर सगळं एकदम व्यवस्थित झालं. कारण तिची जी पर्सुएशन पॉवर आहे, तिने खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. जे कंटेंटचं जे फ्लो जो युएफओ मध्ये आणला, कारण तो कंटेंट युएफओ मध्ये येणं खूप जरुरी होतं. पण त्याच्यानंतर कंटेंटचा आम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही झाला. पण कंटेंट सगळं येत होतं, पण युटिलायझेशन तरी लो असायचं. युटिलायझेशन खूप जास्त म्हणजे हळूहळू लोक हळूहळू पहिल्यांदा मनामध्ये शंका होती हे होईल की नाही. आता पहिली गोष्ट म्हणजे बॉलिवूडला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे वाचतात, हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं, आणि पायरसी होत नाही हे सगळ्यात महत्वाचं. हळूहळू शिफ्ट झाले. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, जे परिवर्तन किंवा जी क्रांती इथे घडली हिंदी सिनेमामध्ये, ती हॉलिवूडमध्ये पण करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात का? नाही, ज्यावेळी आपल्या इकडची जे चित्रपटगृहाची इंडस्ट्रीची सिच्युएशन आणि हॉलिवूड मधल्या इंडस्ट्री सिच्युएशन दोन्ही वेगळ्या होत्या. हॉलिवूडमध्ये हा स्टॅगर्ड रिलीजचा प्रॉब्लेम नव्हता. हॉलिवूडमध्ये ते पहिल्यांदाच तो, मी तुम्हाला म्हणून सांगितलं होतं की हॉलिवूड चित्रपटाचं ऍव्हरेज बजेट 150 ते 200 कोटीचं असतं. त्याच्यामुळे ते पहिल्यापासूनच, ज्यावेळी अॅनालॉग सिस्टम होती त्यावेळी ते पहिल्यापासूनच 10,000 प्रिंट बनवणं, 5,000 प्रिंट बनवणं, ते म्हणजे अॅनालॉग वर 10,000 बनवायचे. हा, तर त्याच्यामुळे त्यांना कधी ह्याचा फरक पडला नाही. त्यांच्यासाठी फक्त कॉस्ट आर्बिट्राज म्हणजे डिजिटल केल्याने त्यांना काय फायदा, हॉलिवूडला फक्त कॉस्टचा फायदा आहे. अॅनालॉग प्रिंटची कॉस्ट आणि ह्याची कॉस्ट, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना असा मोठा फायदा नाही. तर त्यांच्याकडे थोडंसं बिझनेस मॉडेल जे होतं ते क्वेश्चन मार्क मध्ये आलं. मग शेवटी एक अवतार चित्रपट नुकताच आला, आपण तुम्ही बघितला तो. तर अवतार मध्ये त्यांनी ते 3Dचं जे एक्सपिरियन्स दिला सगळ्या व्ह्युअर्सना आणि सगळ्या इंडस्ट्रीला, त्याच्यामुळे तो जो रेव्हेन्यू वाढला त्यांचा, त्याच्यामुळे ते 3D हा एक मेन ऑब्जेक्टिव्ह धरून मग त्यांनी त्यांचं डिजिटायझेशनचं मार्केटिंग चालू केलेलं आहे. केबल टीव्ही यायच्या आधी एक VCR घेऊन मल्टिपल घरांमध्ये तो चित्रपट दाखवायचं, तो पण मी प्रयोग केलेला. ते सगळे केबल नेटवर पण तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये केलेलं होतं. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, मला हे तुम्ही सगळं तुमचं आत्ताचं काम सांगितलं, यशस्वी झाल्यावर हे सगळं बोलणं हे एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आम्हालाही बरं वाटतं की हा माणूस यशस्वी आहे, बोलतानाही आपल्याला बरं वाटतं, कारण काहीतरी अचिव्हमेंट असते. मला तुम्हाला मागे घेऊन जायचंय की हे सगळं तुम्ही इतकं यश मिळवलं, एवढं सगळं मोठं झालं, एक मराठी तरुण इतका मोठा होतो आणि इतक्या जगाच्या पातळीवर जातो, हे फार क्वचितच दिसलेलं आहे. पण मला सांगा, हे सुरू कुठून झालं? म्हणजे आपण हे करायचं, इतकं मोठं करायचंय असं कुठे लहानपणी मनात होतं का, की असं काहीतरी आपल्याला करायचंय, काहीतरी वेगळं बनायचंय? नाही, म्हणजे मी म्हणेल तर म्हणजे मिडल क्लास बॅकग्राऊंड मधनं मी तर म्हणेल लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंड मधनं वरती आलेलं आहे. त्याच्यामुळे असं माइंडसेट म्हणायचं तर मग ते टिपिकल आपण ते सिक्युरिटीचा विचार करतो, असं वाटेल की पुढे आपण नोकरी करू, हे करू, तर तेवढंच लिमिटेड विचार असायचा. मला म्हणजे आपण व्यवसायामध्ये आपण पडायला पाहिजे, तर त्याच्यासाठी कारणीभूत माझे करंट पार्टनर्स नरेंद्र हेटे. तर मी ज्यावेळी व्हॅल्युएबल ग्रुप चालू करायच्या आधी मी झी नेटवर्कमध्ये होतो आणि मी झीचं पूर्ण टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल ऑपरेशन, न्यू प्रोजेक्ट्स पूर्ण हेड करत होतो.
तर ज्यावेळी ते सोडल्यानंतर आणि माझा झी मधला लेटेस्ट प्रोजेक्ट होता प्लेविन लॉटरी, प्लेविन लॉटरी. आणि मग ती तोपर्यंत म्हणजे ह्याचा म्हणजे घरची मनस्थिती म्हणा किंवा काही म्हणा किंवा की यार नोकरीच करायची, कारण ते मंथली इन्कम हे एक माइंडसेट असतो. तर ज्यावेळी प्लेविन चालू केलं आणि प्लेविन चांगलं सक्सेसफुल झालं आणि मग नंतर मी ठरवलं की आता आपण झी सोडायचं. पण हे जे टेक्नॉलॉजीचं महत्व आहे ते कुठे तुम्हाला लहानपणापासून मनात होतं का? टेक्नॉलॉजीची आवड होती का? कारण तुम्ही जो खेळ करताय म्हणजे तुमचं जे यश आहे ते टेक्नॉलॉजीचं सुद्धा यश आहे. अॅनालॉग करून डिजिटलकडे आणणं आणि ते योग्य ठिकाणी तुम्ही जे म्हणताय बिझनेस मॉडेल बनवणं हे तुमचं यश आहे. पण ह्या टेक्नॉलॉजीची आवड जी आहे ती तुम्हाला लहानपणापासून होती का? अरे एकदम, म्हणजे मला टेक्नॉलॉजीची पॅशन म्हणजे मी म्हणतो ना, म्हणजे आम्ही परिस्थिती नव्हती पण मी साधारण 9वी 10वीत असताना आमच्या घरी पहिल्यांदा टेलिव्हिजन आला, रेडिओ पण असायचा. पण मला खूप आवड, म्हणजे एखादा रिपेअर करायचं म्हटलं तर मीच तो टेलिव्हिजन सेट ओपन करणं, आतमध्ये जाणं, हे करणं ते करणं. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजीची आवड एकदम पहिल्यापासून होती. मला त्यावेळी पण आठवतंय केबल टीव्ही यायच्या आधी एक VCR घेऊन मल्टिपल घरांमध्ये तो चित्रपट दाखवायचं, तो पण मी प्रयोग केलेला. ते सगळे केबल नेटवर्क पण तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये केलेलं होतं. म्हणजे केबल नेटवर्क मध्ये त्यावेळी सॅटेलाइट टेलिव्हिजन नव्हतं, दूरदर्शनच असायचं. पण त्यावेळी VCRचं किंवा आपल्या VCR वरनं चित्रपट बघण्याचं खूप मोठं प्रमाण असायचं आणि VCR खूप दुर्मिळ गोष्ट होती. त्यामुळे कोणाकडे VCR असायचा तर तो VCRचा चित्रपट लोकांच्या घरी कसा दाखवायचा ते सगळं सक्सेसफुल आम्ही केलेलं त्यावेळी. इव्हन माझी सायकल खूप प्रसिद्धी होती त्यावेळी, कारण त्याच्यामध्ये मी ते ब्रेक लाईट म्हणा ते सगळं, कारण ते बरेच एक्सपेरिमेंट करायचो. मला म्हणजे माझं त्याच्यामध्ये एवढं हे होतं. तर एकदा तर वडिलांकडनं खूप मोठा मार पडलेला मला, आणि इव्हन ती सायकल ती माळ्यावर टाकून टाकलेली त्यांनी. कारण त्या ह्याच्यामध्ये मी 12वी नंतर ते ऍडमिशन घ्यायची होती इंजिनिअरिंगला, तर काही फॉर्म्स मी स्वतःहून जाऊन कॉलेजमधनं आणले नाहीत आणि त्याचं कारणीभूत हे सायकल आहे असं त्यांना समजल्यावर त्यांनी खूप माझ्या चिडले होते. ती सायकल माळ्यावर टाकली होती. पण आपण इंजिनियर व्हायचं हे आधीपासून ठरवलं होतं? हा, म्हणजे वडिलांची इच्छा होती की डॉक्टर बनायचं, कारण आमच्या फॅमिलीमध्ये असं डॉक्टर कोण नाही, त्यामुळे त्यांना डॉक्टरचं स्टेटस इंजिनियरपेक्षा जास्त घरी म्हणजे घरच्या दृष्टीने ते खूप जास्त असायचं. पण मी तसं मराठी मीडियम मधनं शिकलेलं आहे, त्यामुळे ते ज्यावेळी बायोलॉजी आणि झुऑलॉजी ज्यावेळी 12वी मध्ये शिकलो तर ते जे इंग्लिश त्याचे वर्ड्स असायचे ते एवढे मला डिफिकल्ट वाटायचे. त्यामुळे मी ते तर ठरवलं होतं काही झालं तरी डॉक्टर नाही बनायचं. त्यामुळे वडिलांना सांगितलं मी डॉक्टर तर बनणार नाही. मग वडिलांची दुसरी इच्छा होती की मी केमिकल इंजिनियर बनायचं. मी म्हटलं ठीक आहे, इंजिनिअरिंगला मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मला मॅथमॅटिक्सची खूप आवड होती. त्यामुळे ते सब्जेक्ट मला फेवरेट सब्जेक्ट असायचे. तर त्याच्यामुळे मग मी त्यांच्या इच्छेखातीर केमिकल इंजिनिअरिंग UDCT मधनं पूर्ण केलं. ज्यावेळी मी झी जॉईन केलं ती मीडिया कंपनी होती. म्हणजे इव्हन मी जॉईन झालं त्यावेळी त्या आमच्या डिपार्टमेंटला EDP डिपार्टमेंट म्हणायचे. मला तर EDP वर्ड अजिबात आवडायचं नाही, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग वगैरे. म्हटलं की इट इज डिफरंट, इट इज IT. त्यामुळे पहिल्यांदा तो EDP टू IT माइंडसेट चेंज करायचा होता. तुम्ही केमिकल इंजिनियर व्हायला गेला होतात आणि हे डिजिटल पर्यंत आलात, म्हणजे हा शिफ्ट कसा काय झाला? म्हणजे कुठे केमिकल इंजिनिअरिंग, कुठे डिजिटल टेक्नॉलॉजी, हा बदल कसा घडला? नाही, म्हणजे जरी मला वडिलांच्या इच्छेखातर केमिकल इंजिनियर बनायचं होतं आणि गोदरेजमध्ये नोकरी करायची होती, ते ठरलेलं होतं केमिकल इंजिनिअरिंग बनायचं, इंजिनियर बनायचं आणि गोदरेजमध्ये नोकरी करायची. ही त्यांची इच्छा होती. त्याच्यासाठी त्याचा एक वेगळा बॅकग्राऊंड आहे त्यांच्या इच्छेचा. वडिलांचे मोठे भाऊ होते आणि वडील तसे 12वी पर्यंत शिकले होते आणि मोठे भाऊ तेवढे शिकले नव्हते. त्यामुळे वडिलांचे मोठे भाऊ गोदरेजमध्ये होते कामाला, गोदरेज शॉप्स मध्ये. तर त्यांना वडिलांनी त्यांच्या पाठी लागले, अरे मला पण नोकरीसाठी काहीतरी बघ. पण वडिलांच्या मोठ्या भावांनी त्यांच्या नोकरीचं अजिबात करून दिलं नाही, कारण त्यांना वाटलं की हे आले तर हे यांचे बॉस बनू शकतील वगैरे, कारण ते थोडंसं एज्युकेशन ह्यांचं जास्त असल्यामुळे तर ते त्यांचे बॉस होऊ शकतील, म्हणून त्यांना ते दिलं नाही. त्यामुळे वडिलांना ते वाटलं की आपलं कोणतरी तिकडे गोदरेजमध्ये काम करावं. तोच एक त्यांचा हेतू होता. 91 नंतर तुम्ही मीडियामध्ये आलात आणि हाच काळ असा होता की जेव्हा मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवी टेक्नॉलॉजी येत होती, मीडिया बदलत होता. त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? बरंच. त्यावेळी म्हणजे माझं हे मी
म्हणजे बऱ्याच जणांना हा बॅकग्राऊंड माहित नाही माझा, की ज्यावेळी मी इंडियन एक्सप्रेस मध्ये होतो, मी जवळजवळ 5 वर्ष इंडियन एक्सप्रेस मध्ये होतो. इंडियन एक्सप्रेस मला नवीन नवीन प्रोजेक्ट्सवर काम करायला बऱ्याच अपॉर्च्युनिटी मिळाल्या. आणि मी ऍज पार्ट ऑफ दॅट म्हणजे त्यांचं नवीन प्रोजेक्ट मध्ये नागपूरचं एडिशन लॉन्च केलं, पुण्यामध्ये मॉडर्नायझेशन केलं. त्याच्यानंतर 2-3 असे खूप इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स होते. म्हणजे न्यूजपेपर म्हणजे अशा एक्झिक्युटिव्ह साठी न्यूजपेपर ओव्हर फॅक्स. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचला की एक समरी छान एक फॅक्स तुमच्या इकडे, म्हणजे तुमचा पर्सनलाइज न्यूजपेपरचं वगैरे कन्सेप्ट, तो पूर्ण प्रोजेक्टवर मी तसं काम केलं. झी मध्ये एका प्रोजेक्ट मध्ये काम करायची ऑपॉर्च्युनिटी आली, तर त्याच्यामध्ये जे मी त्यांना डिलिव्हर करून दिलं, त्यांच्या त्या अकाउंटिंग मध्ये ज्या सॉफ्टवेअर मधनं जे आम्ही बनवून दिलं त्यांना, तर त्यांना ते खूप माझं काम आवडलं. मग ते म्हणाले की वाय डोंट यू जॉईन द झी ग्रुप. आणि मग मी 1997 मध्ये झी जॉईन झालो आणि मग त्याच्यानंतर माझं करिअर पूर्ण चेंज झालं. म्हणजे झी मध्ये तुम्ही गेल्यानंतर झीचं जे आज दिसतंय टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, नवीन टेक्नॉलॉजी आणणं, हे सगळं तुमच्या काळात झालेलं आहे असं म्हणतात, हे खरं आहे का? हो, ज्यावेळी मी झी जॉईन केलं ती मीडिया कंपनी होती. म्हणजे असं टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टन्स नव्हतं. म्हणजे इव्हन मी जॉईन झालं त्यावेळी त्या आमच्या डिपार्टमेंटला ईडीपी डिपार्टमेंट म्हणायचे. मला तर ईडीपी वर्ड अजिबात आवडायचं नाही, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग वगैरे. म्हटलं की इट इज डिफरंट, इट इज आयटी. त्यामुळे पहिल्यांदा तो ईडीपी टू आयटी माइंडसेट चेंज करायचा होता. पण तिकडे जे सीईओ होते विजय जिंदल, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. आणि मी म्हणजे मेनली कसं असतं की कुठेही गेलं तर आयटी साठी किंवा टेक्नॉलॉजीसाठी बजेट्स खूप कमी असतात. तर इकडे हे करायचं असतं की तिकडे त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला तुम्ही जास्त बजेट नका देऊ, पण मी जे काही काम करेल त्याच्याने जी एफिशियन्सी वाढेल आणि ते एफिशियन्सीमुळे जे तुमचे पैसे वाचतील ते पैसे मला तुम्ही परत द्या टू रिइन्व्हेस्ट, म्हणजे वेगवेगळे मला प्रोजेक्ट करायला. तर त्या दृष्टीने मी 2-3 प्रोजेक्ट चालू केले, जे लिंकेज होत्या. इथून हाँगकाँगची लिंक होती, तिकडचं जे ऑटोमेशन वगैरे करायचे होते. त्याच्यामुळे खूप सेव्हिंग व्हायला चालू झालं. आणि त्यामुळे आम्हाला फर्दर आमच्या डिपार्टमेंटला फर्दर फंडिंग किंवा फर्दर बजेट्स मिळायला लागले. आणि मग ते बजेट्स घेऊन आम्ही पूर्ण झीचं मॉडर्नायझेशन केलं. ज्यावेळी मला सांगण्यात आलं की झी सिने अवॉर्ड, जे पहिलं जसं फिल्मफेअर अवॉर्ड असतं, तर त्यावेळी ते एकच अवॉर्ड होतं. तर झीने डिसाईड केलेलं की आपण पण एक अवॉर्ड चालू करायचं. तर झी सिने अवॉर्ड चालू करायचं ठरलं. आणि मग ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन काय, वेगळं काय आपण करणार. त्यावेळी असं ठरलं की झी सिने अवॉर्ड ज्यावेळी असतं त्याच वेळी लाईव्ह ते दाखवायचं. नॉर्मली फिल्मफेअर अवॉर्ड कसं होतं, ते पहिल्यांदा शूट होतं, मग त्याचं पॅकेज बनतं आणि मग नंतर ते 2-3 आठवड्यांनी ते दाखवलं जातं. तर हा प्रयोग लाईव्ह करवायचं पहिल्याच अवॉर्ड फंक्शनला ठरवलं. आणि त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जिंदल साहेबांनी सांगितलं की संजय आता तुला हे बघायचंय. त्यावेळी सॅटेलाइटचा एस काय असायचं ते पण माहित नव्हतं. त्यामुळे ते सगळं रीडिंग करून ती अंधेरीवरनं ती लिंक कशी पोचवायची नरिमन पॉइंटला, तिथून पुण्याला कसं अपलिंक करायचं. आणि चॅलेंज फक्त सोपन म्हणजे फक्त झीवर दाखवायचं नव्हतं, सायमल्टेनियसली ते दूरदर्शनवर दाखवायचं होतं, सायमल्टेनियसली ते आम्हाला युकेला डाउनलोड करायचं होतं. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेटेड चॅलेंज होतं. आणि मला 3 महिने होते. पण त्या 3 महिन्यात ते सगळं शिकून, आणि मी ते एक बघितलं, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड असते ना, तर तुम्हाला काम करण्याचा आनंद वेगळा असतो. तर ते सगळं करून टीमनी वगैरे सगळं हार्डवर्क करून वगैरे ते फर्स्ट अवॉर्ड खूप मोठं सक्सेसफुल झालं. सिनेमाच्या जागी फक्त शिक्षण, तो शिक्षक जो शिकवतो त्या क्लासरूम मध्ये ते महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता. हा, आणि ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स असं आहे, सिनेमा फक्त वन वे असतो, म्हणजे ते फक्त दाखवतात. ह्याच्यामध्ये आम्ही इंटरॅक्टिव्हिटी आणली. मीडिया आणि टेक्नॉलॉजी यांची युती तुम्ही 91 नंतर पाहिलेली आहे. तुम्हाला एक एंटरप्रिनर म्हणून काय वाटतंय की पुढच्या काळामध्ये ही युती कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? आज मीडिया आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप रॅपिड डेव्हलपमेंट चाललेले आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर चित्रपट पूर्ण इंटरनेटवर अवेलेबल आहे, डिजिटल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवर चित्रपट आणू शकता. तुमचं आता जसं युएफओ नि पूर्ण हे नाहीसं केल्यामुळे आता सॅटेलाइट थ्रू तुम्ही चित्रपट घेऊ शकता. त्यामुळे त्या फिजिकल मीडियम हळूहळू पूर्ण नाहीसं होत झालेलं आहे. आणि आता ते सगळं डिजिटलमध्ये होतंय. आणि डिजिटलमध्ये वेगवेगळ्या
इम्प्रुव्हमेंट्स पण अजून होत आहेत. इव्हन तुम्ही इंटरनेट म्हणा, ज्यांनी हे डिजिटायझेशन मीडियामध्ये जास्त पॉप्युलर बनत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये बँडविड्थ हळूहळू वाढत चाललेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला ब्रॉडबँड घरी पॉसिबल झालेलं आहे तिकडे. तुमचं असं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजी स्वस्त सुद्धा होते यामुळे? पूर्ण स्वस्त होते, लोक पीपल्स फ्रेंडली होते, स्वस्त होते. आणि ह्यामुळे इव्हन शेवटी ह्याच्यामध्ये सगळं मध्ये टेक्नॉलॉजी सगळी हे करते, तुमचा ऑडियन्स वाढतोय तुमच्या प्रोडक्टसाठी. त्याच्यामुळे वायडर रिलीज, वायडर ऍक्सेस तुम्हाला ऑडियन्सला मिळतंय. त्यामुळे आता कंटेंट मध्ये कंटेंट खूप महत्वाचा बनत चाललेला आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ कंटेंट इज गोइंग टू बी द मेन थिंग. कारण मला सांगा, मला इथे तुम्हाला अगदी बरोबर तुम्ही बोललात की कंटेंट आता प्रश्न असा आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, आता कंटेंट महत्वाचं आहे. या प्लॅटफॉर्मवरून कशा प्रकारचं कंटेंट अजून पोहोचवता येईल किंवा याचा उपयोग आणखीन काय काय करता येईल? म्हणजे तुमचे आता पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत की ज्याच्यातून ही टेक्नॉलॉजी मी वेगवेगळ्या कारणासाठी वापरणार आहात? ज्यावेळी आपण म्हणतो की आता डिजिटलमुळे तुमचा तो इश्यू राहिला नाही. पहिल्यांदा कसं असायचं की ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे, तर इरेस्पेक्ट ऑफ द कंटेंट तुम्ही 100 प्रिंट टाकले, 200 प्रिंट टाकले, तर तो त्याच्यामुळे ते जायचं. आणि एखादा चांगला कंटेंट आहे पण तुमच्याकडे नाही, त्याच्यामुळे तो पोचायचा नाही. आता डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तो डिस्ट्रीब्युशनची स्ट्रेंथ सगळ्यांना कॉमन झाली. त्याच्यामुळे आता कंटेंट खूप महत्वाचं झालेलं आहे. आता आम्ही ज्यावेळी UFO बनवलं, ही टेक्नॉलॉजी बनवली, ती कमर्शियली खूप सक्सेसफुल झालेली आहे. त्यांनी इंडस्ट्रीला खूप फायदा झालेला आहे. तर आम्हाला असं वाटलं की आता ह्या टेक्नॉलॉजीचा माससाठी, सोशल इम्पॅक्टसाठी कसा उपयोग करून द्यायचा. कारण आमच्यामध्ये त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहेत, व्हिडिओ हँडलिंग, इंटरॅक्टिव्हिटी सगळं करण्याचे वगैरे. त्या दृष्टीने मग आम्ही ज्यावेळी विचार केला त्यावेळी एक हे खूप वाटलं. कारण मी स्वतः म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकलेलो आहे. म्हणजे जवळजवळ 4थी पर्यंत मी म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकलेलो. आणि तिकडे मला समजलं की टीचिंग साठी म्हणजे आपण एखादा म्हणतो की कसा सगळ्यांना, म्हणजे सगळ्या मुलांना क्वालिटी आणि युनिफॉर्मिटी, क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि युनिफॉर्मिटी एज्युकेशन कसं आणायचं, त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी खूप अप्रतिम आहे. आज काय होतं की म्हणजे आम्ही आताच BMC साठी आम्ही पूर्ण एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म बनवून दिला. BMCच्या प्रकारचा डिजिटलचा पूर्ण. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की जसा थिएटर आहे, तो थिएटरचा कन्सेप्ट घेऊन आम्ही तोच थिएटर व्हर्च्युअल क्लासरूम बनवलं. ह्याचा अर्थ आम्हाला समजलं की एखाद्या स्टुडिओमधनं एखादा म्हणजे एखादा लेक्चर असेल, तो लाईव्ह आम्हाला वेगवेगळ्या थिएटर्समध्ये, तुम्ही थिएटर्सला मला रिप्लेस करायला लागेल व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये. तर त्या दृष्टीने मग आम्ही तो पूर्ण ते करून आणि मग नंतर तिथून थिएटरवरनं म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम मधनं इंटरॅक्टिव्हिटी बनवून तो पूर्ण टेक्नॉलॉजी बनवली आणि ती खूप इफेक्टिव्हली वापरली. म्हणजे आता तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सॅटेलाइट वरून सिनेमा दाखवता. सिनेमाच्या जागी फक्त शिक्षण म्हणजे तो शिक्षक जो शिकवतो त्या क्लासरूम मध्ये, ते महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता. हा, आणि ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स असा आहे, सिनेमा फक्त वन वे असतो, म्हणजे ते फक्त दाखवतात. ह्याच्यामध्ये आम्ही इंटरॅक्टिव्हिटी आणली. अच्छा, म्हणजे ती मुलं सुद्धा बोलू शकतात. मुलं इकडे स्टुडिओमध्ये जे मेन प्रेझेंटर आहे, मेन शिक्षक आहे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि त्यांचं निरंतर शिक्षक इंटरॅक्टिव्हली देऊ शकतो. आणि हे जे प्रश्नोत्तर चाललेले आहेत इंटरॅक्टिव्हिटी, ते बाकीचे स्टुडंट्स पण जे वेगवेगळ्या लोकेशन मधनं ते बघतायत, ते पण बघू शकतात आणि त्यांचे सगळे शंका आहेत त्यांचं सगळं निरंजन होऊ शकतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. तुम्ही एक देणगी द्यायला तयार होतात आणि या लोकांनी तुम्हाला असं म्हणजे वाद निर्माण केला, कुठेतरी तुम्ही दुखावले गेलात. ते तुम्हाला असं वाटतं मराठी माणसाची खोड आहे म्हणून? मला वाटतं पण चेंज व्हायला पाहिजे तरी. तुमची जी भरभराट सगळी चाललेली आहे आणि योग्य पद्धतीने तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतात. शेवटी मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळं करताना इतक्या कंपनीचा तुमचा सगळा व्यवहार वाढला, कंपनीचा टर्नओव्हर वाढला, तरी सुद्धा संजय गायकवाड काही बदलले नाही तसं लोक म्हणतात. तुम्ही आहात तसे आहात. तुम्ही काय जसे उद्योजक वागतात किंवा उद्योगपती वागतात तसे वागत नाहीत आणि तुम्ही सतत चॅरिटी करत असतात. हा काय प्रकार आहे? तुम्ही किती ठिकाणी लोकांना देणग्या देता. तुम्ही साहित्य संमेलनाला सुद्धा देणगी दिली आहे, त्या बदल्यात तुमच्या पदरीमध्ये बदनामी पडली किंवा एक अपप्रचार पडला. काय तुमची याच्या मागे भूमिका काय? ऍज अ कल्चर व्हॅल्युएबल ग्रुपमध्ये
त्याच्यामध्ये मी म्हणजे हेटे साहेबांचं हे खूप हे देतो, कारण त्यांचं माइंडसेट बघितलं तेच माझ्यावर. त्यामुळे ते असे काय म्हटलं की आपल्याला हे करायचंय ते करायचंय, तर आमचा ग्रुप ह्या दृष्टीने पहिला बघतो. म्हटलं की ऍज सच तसं बघायला गेलं तर 5 वर्षापूर्वी आपण कुठे होतो. त्यामुळे आता काय असं काय लाईफस्टाईल आपली काय म्हणजे आम्ही हिपोक्रॅटिक नाही की आम्हाला पण म्हणजे अशी लाईफस्टाईल चेंज करायची वगैरे, ते होईल, ते चेंज होईल. पण इन दॅट प्रोसेस जर ह्या ऑपॉर्च्युनिटी आल्या जिथे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करायला मिळालं वगैरे, जिथे मराठी म्हणजे एखादा मराठी कॉज म्हणतो आपण त्याला, म्हणजे मराठी साहित्य संमेलन वगैरे किंवा अशा ऑपॉर्च्युनिटीज एज्युकेशनसाठी आम्ही बरेच विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेलं ना, बरंच केलेलं आहे. आम्ही हा एज्युकेशन प्रोग्राम जो आम्ही चालू केला त्याच्यामध्ये पण हे सगळं जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, कॅपिटल सगळे ते आम्हीच केलेली आहे. आता बीएमसी साठी जी केलेली आहे वगैरे, कारण त्याच्यामध्ये ते फायदा सगळ्यांचा आहे. तो आपण त्यांना दिल्यावर म्हणजे बेसिकली मी म्हणजे आमचं प्रिन्सिपल असं आहे म्हणजे हेटे साहेब आणि माझं, की पॉवर ऑफ मनी इज इन गिव्हिंग. त्याच्याने जे तो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. मला सांगा, साहित्य संमेलनात तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा मदत केली. जेव्हा माणिकचंद वरून वाद झाला तेव्हा तुम्ही ताबडतोब तिथे धावून गेलात आणि तुम्ही एवढा मराठी माणूस करताय. हा मराठी माणूस तुमची किंमत ओळखतोय का? कारण साहित्य संमेलनाच्या वेळेला जो वाद झाला आणि एक प्रकारे तुम्हाला दुखावलं गेलं, तुम्हाला वाईट नाही वाटलं? ठाण्याचा उद्योजक ठाण्यामध्ये हे केलेलं, तो त्यांचा क्रायटेरिया घेऊन ते आलेले की तुम्ही ह्याच्यासाठी आम्हाला ह्या क्रायटेरियामुळे तुम्ही त्याला हे करा. पण मग आम्ही त्यांना उलट सांगितलं होतं, म्हणजे आम्ही फायनान्शियल मदत करतो ह्याच्यासाठी नका ठेवू आम्हाला. जर आम्ही असं केलं तर आम्हाला फायनान्शियल मदत तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे इव्हन हेटे साहेबांनी त्यांना तसं कळवलेलं. ते म्हणलं की आम्हाला फायनान्शियल मदत काही नकोय, तुम्ही फक्त इकडे या. ते चालूच झालं आणि त्या दृष्टीने मी होकार दिला. कारण मी खूप नाही म्हणत होतं. हेटे साहेबांनी शेवटी सांगितलं की नाही, ते खूप अॅरोगंट वाटेल आपण नाही म्हटलं तर. त्यांनी एवढं रिक्वेस्ट केलं, शेवटी आम्ही हा म्हटलं. आणि मग नंतर जे दुसऱ्या दिवशी ते सगळं न्यूजपेपरच्या आल्या की ती बोली जिंकलं वगैरे, मग त्यांनी खूपच वाईट वाटलं. म्हटलं की मग ते ग्रुपचं मग बेसिक प्रिन्सिपल हर्ट होत होतं. म्हणून मग त्यावेळी ठाम निर्णय घेतला की आपण ह्याच्यातमध्ये राहणार नाही. आणि उलट त्यांना सांगितलं की उलट आम्ही देणगी देतो, ते जास्त चांगलं. पण कुठेतरी तुम्ही दुखावले गेलात. त्यावेळी ते थोडं सांगूया, दुखावले तुम्ही, एक देणगी द्यायला तयार होतात आणि या लोकांनी तुम्हाला असं म्हणजे वाद निर्माण केला. कुठेतरी तुम्ही दुखावले गेलात. ते तुम्हाला असं वाटतं मराठी माणसाची ही खोड आहे म्हणून? मला वाटतं पण चेंज व्हायला पाहिजे. ते आपण आपल्यातल्या मोठ्या माणसांना ओळखत नाही. मला तसं मी नाही, पण ऍट द सेम टाइम मी थोडंसं वेगळं पण म्हणेल. मी जे 6 वर्षात ऍज अ मराठी उद्योजक म्हणून मी असं हे करतोय आणि जे रिकॉग्निशन दिलं आपल्याला आम्हाला मी ऍज अ मराठी उद्योजक, त्याच्याने मी थोडंसं इकडे सहमत नाही होत. कारण खूप चांगलं म्हणजे आज आपण पण भेटतोय वगैरे, म्हणजे ऍज अ मराठी चॅनल मराठी माणूस पण मराठी माणसाला रिकॉग्निशन देतंय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मराठी समाजाने तुम्हाला एक प्रतिष्ठा दिली आहे, रिकॉग्निशन दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न माझा, नव्या मराठी तरुणांना काय सांगाल? एक म्हणजे ते इनसिक्युरिटी फिलिंग ठेवू नका की आपल्याला हे काय नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पॅशन असेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर कॉन्फिडंटली त्याच्यावर काम करा आणि यश ऑटोमॅटिक येतं. तुम्ही नुसतं हार्डवर्क करा, त्याच्यावर पॅशनेटली काम करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाठी बघायची गरज नाही. आणि तुम्ही फक्त मराठीमधनं शिकलाय किंवा त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये कसं हे ऍडजस्ट करता येईल, या जगात कसं बोलता येईल वगैरे, त्याची काही काळजी करायची नाही. ते सगळं म्हणजे तुम्ही एकदा पाण्यात पडला तर ऑटोमॅटिक पोहायला शिकता, ते लक्षात ठेवा. त्यामुळे उडी घ्यायची, रिस्क घ्यायची आणि रिस्क टेकिंग एबिलिटी तुमची वाढवा आणि ग्रोथ ऑटोमॅटिक आहे. संजय गायकवाड, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यापासून अनेक तरुण प्रेरणा घेतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.